नमस्कार सर्वांना, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते, काल मी मम्मीला फक्त बोलली, पप्पांनी छानपैकी कैऱ्या आणलेल्या, तर मम्मीला बोलली का कैऱ्यांचं लोणचं बनव, तर तिने लगेच बनवायला चालू पण केलं। तर मी तुम्हाला दाखवते आता कशी बनवते ती, चला बघूया। मम्मी काय करते? बोलली ना लोणचं करतो, लोणच्याच चाललंय प्रोसेस करणं। अगं तुला मी फक्त बोलली काल, तू लगेच बनवायला घेतलं। मग बोलली की लगेच बनवते मी, सगळ्यात लगेच बनवायला लागतं तिला। आज मदर्स डे आहे मम्मी। थँक्यू। आता इथे बघा मम्मीने लोणच्यासाठी सगळ्यात आधी काल रात्री आम्ही झोपलो ना, तेव्हा मी तू कैऱ्या कापल्यास आणि काय लावल्याला हळद मीठ लावून ठेवलं ग, तुम्हाला खायचं होतं ना। हां काय, आता याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे। आणि इथे बघा मम्मीने काय काय केलंय, हे मसाला कसली तरी पेस्ट आहे, कसली तरी पेस्ट नाही आहे, आपलं लोणच्याचा मसाला केलाय तयार। काय 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 त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये ना बडीसोप, धणे, लवंग, मिरी, मेथी आणि जिरं ही पूड करून असं त्याचं हे केलंय, आणि मिरी पावडर केले, आणि हे कैरी आपले सुकवले, म्हणजे फॅन खालीच सुकवले त्या। आता त्याचं लोणचं करते, चला करूया। लगेच होतं पण ते मुरायला वेळ लागतं ना, चांगलं मुरलं तर छान लागेल ना, आणि टिकतं पण ते चांगलं मुरलं तर। आता आपण चला बनवूया। आता इथे बघा, त्यासाठी आपल्याला लाल तिखट घ्यायचे 2.5 चम्मच, 2 चमचे आपल्याला हळद घ्यायची आहे, 1 चम्मच हिंग घालायचे, 1 चम्मच मीठ घालायचं आपल्याला, मोहरीची डाळ घालायची आपल्याला, धना पावडर घालायची आपल्याला। आता इथे मम्मीने सगळे मसाले ना मिक्स करून घेतलेले आहेत पूर्ण। आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि कैऱ्या घालायच्या आहेत मग लोणच्याच्या। ह्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसणार आहे, त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला लोणच्याची रेसिपी दिसण्यात येईल। आता इथे बघा, एक मम्मीने काचेची बरणी भरली आणि एक प्लास्टिकची भरायला घेतली आहे। का मम्मी असं का? काचेची एकच बरणी आहे ना आपली, आणि एक आहे ती लई छोटी आहे काचेची बरणी, आणि प्लास्टिकमध्ये पण होतं, असं काही नाही की काचेमध्येच होतं, फक्त स्टीलच्या डब्यामध्ये नाही ठेवायचं लोणच्याचं। का? ते काय डब्याला म्हणजे डबा खराब होतो ना त्याच्यामुळे, आणि लोणचं पण काय माहिती आता सगळे काचेच्या नंतर प्लास्टिकच्या बरणीतच करतात, आणि आपण पण पहिल्यापासून तसंच करतो, त्याच्यामुळे त्याच्यातच करते मी लोणचं। हां, आता काय वर्षभर जाईल? आपल्याला काही इतकं लोणचं नाही लागत, आपल्या घरात इतकं लोणचं नाही खात, त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर जाईल लोणचं। हां, आता हे 8 दिवस ठेवायचं, तेल घालून, तेल चांगलं मुरलं की छान लागतं खायला। आता असं जरी खाल्लं ना, याचं खार आहे ना हे लोणच्याचं, ते ना वरण भातावर छान लागतं खायला। हां ते तर आहे, मला पण आवडतं। सोनदीदीला पण आवडतं खायला। 2 बरण्या, आता ह्या बरण्या आपल्या उघडायच्या नाही, पूर्ण 8 दिवस ठेवायचं, 8 दिवसांनी आपली बरणी उघडायची आणि लोणचं बघायचं कसं झालं ते, छानच झालेलं असतं। जेवढं मुरेल ना लोणचं तेवढं छान होतं। महिनाभर ठेवायचं का? मग बाहेरच राहणार ना ते, नंतर जसं जुनं होईल ना तसं छान लागतं ते लोणचं। सोनूदीदीला लोणचं आवडतं, तनिषला नाही माझ्या इतकं आवडत, पण सोनूदीदीला आवडतं लोणचं। मला आंबटच लय आवडतं, मला आंबट वगैरे खूप आवडतं। त्याच्यात थोडं तेल घालूया आपण, ह्याच्यात पण तेल घातलंय, ह्याच्यात पण तेल घालूया। बस का? जितकं तेल घाललं ना तेवढं लोणचं चांगलं राहतं, टिकतं पण, आणि तेल आहे ना आपल्याला गरम करून थंड करून घालायचं आहे तेल, गरम गरम नाही घालायचं। आता हे मी सकाळी गरम केलेलं आणि ते पूर्ण थंड केलं, त्याच्यानंतर तेल घालते। तेल बघा, मला 2 बरण्याला हे जवळजवळ अर्ध पातेलं तेल लागले मला, आणि हे झाकण एकदम पॅक करून बरणी थोडी अशी हलवायची असं, आणि 2-3 दिवसांनी अशी बरणी परत अशी थोडी हलवून घ्यायची, म्हणजे खालीवर ते लोणच्याचं खार वगैरे असतं ना ते असं खालीवर करायचं, अशी हलवा की सांडणार नाही, नाही तर ते सांडून जाईल असं नाही। आता हे माझे पॅक डबे आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यात काय सांडतं। चला, तर लोणचं झाले सोनूदीदीचं रेडी। आता अजून काय बनवायचं, सोनूदीदीची फरमाईश काय बघूया आपण, आणि मग ते तिला बनवून देऊया, चालेल ना दीदी? मम्मीचं जुगाड व्हायचं काय चाललंय? जुगाड नाहीये, सगळ्या मम्मी हेच करतात, काही वाया घालवत नाही। सगळ्या मम्मींचं तेच असतं की सगळं वेस्ट काही गेलं नाही पाहिजे। मम्मीचं काय, आणि खरोखर वेस्ट काहीच नाही गेलं पाहिजे। आता आपण एवढं मटेरियल टाकले त्याच्यामध्ये, मग ते पूर्ण बरणीमध्ये घातलं पाहिजे ना, हां, वाया थोडी घालवणार आहे कोण, त्याच्यामुळे
असं जुगाड नसतं ते, एक प्रकारे असाच संसार करायचा असतो. तू मोठी झाली तरी असंच कर. ठीक आहे. सगळं व्यवस्थित बनवायचं, काही बनवायचं असलं ना व्यवस्थितच बनवायचं. वेळ लागला तरी चालेल ना दीदी. चालेल. आता ह्याच्यासाठी पसारा किती निघलाय तो बघा पहिले. लोणचं करायला भांडी किती निघाले. हो इझी वाटतं पण ते जरा वाटतं पण त्याच्यासाठी निघतं ना, म्हणून करायलाच पाहिजे असं. चला यांच्या दोघांचं काय चाललंय, काय करता रे? काय करत सरप्राईज. जा जा जा. सरप्राईज आहे. थांब ना, दाखव व्हिडिओ मध्ये दाखव. अरे नाही व्हिडिओ नंतर काढ. तू जा जा बाय. काय करतायत गपचूप. जा. बघू ना तुम्ही काय करताय, दाखवा. टाइमपास करतोय. मला दाखवा तर काय करताय, एकदा दाखवा काय काय. बबड्या तू दाखव मला. चल जाऊ दे, नंतर दाखवा. चला नंतर दाखवा. ठीक आहे, चला सिक्रेट आहे त्यांचा. आपण नंतर दाखवाल ना पक्का? ठीक आहे. चला हे बघा आता इथे आम्ही करतोय दोघं जण डेकोरेशन ऑफ मदर्स डे. आणि आता मम्मीला आम्ही सरप्राईज देणार आहेत. कारण का कोणालाच माहिती नाही. कारण का आम्ही मम्मीला सरप्राईज देणार आहेत. सरप्राईज असं आहे का आम्ही तिला सांगितलेलंच नाही आम्ही काय करतो आहे. पण आम्ही तिला ना बेडरूममध्ये ना कडी लावून तिला आतमध्ये बोललो का काय तुला 10 मिनटं काम करायचं ते कर तू. मग तसं ती आता काम करते. बाकी आमचं डेकोरेशन झालं आता. आम्हाला जास्त काही डेकोरेशन केलं नाही कारण का मदर्स डे ना. त्या फक्त फुगे लावले आणि वगैरे 10 मिनटं गेले आमचे फुगे फुगवण्यात आणि लावण्यात. 10 मिनटं ती आतच होती. आता बघूया तिला उघडूया, तिला बाहेर आणूया आणि बघूया तर कशी असते. तुमच्या बाहेर आहे कडी उघडते. हाय चल अगं पण आता चल तू चल थांब. काय सरप्राईज आहे बघू. अरे पडत. अरे मस्त ना. मस्त केलंय. थँक्यू. मदर्स डेचा थँक्यू बच्चांनो. कोणी बनवलंय? आम्ही दोघांनी. थँक्यू. बबडे तू काय केलंस? हे केक बनवला. केक बनवला. तू केलं. केक पण छान केलाय. आता टेस्ट करून बघते कसं झालंय. हॅपी मदर्स डे मम्मी. हॅपी मदर्स डे. काय थँक्यू. छान झालं. खरंच छान झालं. एक नंबर केक बनवला दोघांनी. डोळे पण मस्त बनवले. पप्पाला टेस्ट करायला मास्क आवडला आहे केक. आणि सगळा केक फिनिश करणार आहे. हा दोघांना देणार नाही आहे. मस्त केलंय बघा. आतून असं सॉफ्ट आहे असा. पायनॅपल. एक मिनिट बघू. आण आणतो. असं दाखवते त्यांना. केक खरंच छान झालाय बघ. कुठे बघितलं तिथे हे बघा. आतून असं सॉफ्ट झालंय आणि बाजूने असं थोडं कडक झालंय. टेक्स्चर एकदम छान लागतं खायला. म्हणजे ते छान लागतं. छान झालं. कसं काय बनवलंय? अगं ते आम्ही सकाळी आहे ना यूट्यूबवरती एक शॉर्ट व्हिडिओ बघितली पटकन केकची. आणि जसं आठवलं तसं केला. छान केलं. खरंच खूप छान केलं आणि मस्त झालं. थँक्यू. पायनॅपल. फ्लेवर छान लागला. घरात सामान होतं म्हणून इझिली झालं पटकन. तुला माहिती ना सगळं. हां चला आता जायचं बाजारामध्ये. पटपट आवडून जाऊया. ठीक आहे चल जाऊया. झाले रेडी. कारण का आम्हाला जायचं आहे बाजारामध्ये. हे बघा दीदी पण रेडी झाले. पण झाले असं की बाहेर पाऊस चालू झाला आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा बाहेर बघा जोरात पाऊस चालू झाला आहे आणि आम्हाला बाहेर जाता येत नाही आहे. बघूया थोड्या वेळात थांबला तर जाऊया. अचानकपणे पाऊस चालू झाला आहे.
ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे, त्याच्यामुळे दोन्ही जोरात आणि आलाय पाऊस. तुम्ही दिदी सांग काय करायचं? पाऊस थांबला तर जायचं का असंच जायचं? भिजायचं का? भिजायचं नाही, छत्री घेऊन पण जायचं? जायचं. जाईल, थांबेल थोड्या वेळात पाऊस. थांबलं एवढा वेळ थोडी. थांबेलच थोडा वेळ पाऊस. कमी होतोय पण जोरात येतोय, कमी होतोय पण जोरात येतोय ना. आता थोडा कमी झालाय पाऊस, हे बघा. पडतोय जोरात, कमी होतोय, पडतोय कमी होतोय. आणि बबड्या बघा आमचा कसा बघतोय पावसाकडे. ह्याला पण जायचं खेळायला, पण ह्याला खेळायला जाता नाही ते, कारण का बबड्याचा पाऊस ना. बबड्या इकडे बघ, खेळायला जायचं आहे. नको जाऊ दे आजच्या दिवस, तो जाणार, ऐकणार नाही अजिबात. दीदीचं असं काय नसतं. तोंड बंद कर. हे बघा लगेच मस्ती चालू झाली आहे बघा. दीदीबरोबर मस्ती लगेच चालू झाली. पाणी घेतले पावसाचं आणि तिच्या तोंडाला लावायला घेतले. हॅपी होली आता. नाही करायची आपण. त्याच्या तोंडाला लाव. तुला हॅपी होळी. अरे लाव ना, अरे लाव ना. दीदीने ह्याला पकडमध्ये पकडलेलं आहे आणि दीदी सोडणार नाही. तर दीदी सोडू नको. लागेल लागेल हा दीदी, त्याला लागेल. चला चला आता जाऊया, कमी झालंय पाऊस. हे जायचं का बबड्या? जायचं, कमी झालंय. चला परत जाऊया. चला, अर्धा तास पाऊस पडलाय जवळजवळ. लागलं का? नाही लागलं ना? नाही ना, ठीक आहे. लागलं असतं तर मग नको, नको बबड्या. तू छोटा आहे, तुला दीदी उचलू शकते. तू कसं काय दीदीला उचलशील? तू छोटा आहे, तुला दीदी उचलू शकते. अरे परत आला, बोलता बोलता परत आलाय. हे बघा परत चालू झालाय, जोरात आवाज येतोय. येतोय जातोय. थांबला तर बरं होईल. आणि इथे ना पूर्ण दिवस मशीनचा आवाज असतो चालू, त्याच्यामुळे असे खटखट आवाज चालू असतो. आता जरा पाऊस पडतो म्हणून बंद झालाय, चालूच असतं. खराब नाही झाले, थोडा वेळ बंद केले, पाऊस पडतोय ना म्हणून. थांबला तर बघूया, नाही तर जाऊया छत्री घेऊन, नाही का दीदी? चल थोडा वेळ बसूया मग जाऊया. चला बसतील तरीच बबड्यात बघा. आता दीदी एकटी बसते ना, हा जाईल हळूच आणि तिच्या बाजूला मस्ती करत. अय लांब बस. हा बघा तिच्या मागं कसा जातो मस्ती करायला. अरे परत जोरात आला, जोरात आला. आता परत जोरात पाऊस आलेला आहे. काय होणार आहे कळत नाही आहे. नाही थांबला तर नाही जायचं ना. काय जोरात आला एकदम. बबड्याला दाखव, बबड्या बोलतो मला दाखव, दीदी नको दाखव. जोरात चालू झालं आहे पाऊस, थांबायचं काय नाव घेत नाही आहे. जास्तच जोरात चालू झालं जरा. बबड्या नाचायला लागलाय. त्याला वाटतं मी भिजत नेईल, पण मी काही भिजत नेणार नाही आहे पावसामध्ये. पाऊस थांबला तर छत्रीतच नेणार. ओलं ओलं झाले सगळीकडं.